नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहे एकवीर आईचे दर्शन करण्यासाठी. यूट्यूबवर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आपण खूप एन्जॉय करणार आहोत, त्यासाठी तुम्ही आपला कंटिन्यू ब्लॉग बघा व बाकीचे व्ह्यूज मी तुम्हाला पुढे दाखवतो. मध्ये बसल्यानंतर आमचे परममित्र सलमान यांना एक वेगळाच आनंद होत आहे. त्याचा आनंदाचे राज काय समजत नाही, पण त्याला ट्रेनमध्ये बसल्यानंतर खूप हसू येत आहे आणि खूप हॅपी दिसतोय तो. मित्रांनो, आम्ही गेल्या 3 तासापासून कंटिन्यू चालत आहे एक रूमसाठी. त्यांची हालत बघा, कंटिन्यू चालून आमची हालत वाईट झाली आहे, पण आम्हाला काय रूम भेटत नाही. त्याला बोलतात बॅड लक, ॲक्च्युली पूर्णपणे बॅड लक. आणि आमचे किरण सर तुम्हाला काहीतरी गाईड करतील. आपली लोणावळ्याला जाताना रस्ता आहे ना, त्याचं या रस्त्याला ट्रॅफिक पण जाम आहे, त्यामुळे आम्हाला गाडी भेटली नाही. आम्हाला ॲक्च्युली लोणावळा यायचं होतं, पण काय नाही लॉज भेटत आहे, नाही काय. 3 तासापासून फक्त चालत फिरतोय या खोपोली शहरात. धन्यवाद. बघूया मग लवकरात लवकर आपल्याला रूम भेटेल व आपण तिकडे स्टे करू व आपण तुम्हाला नेक्स्ट बाकी पुढे काय घडलं ते सगळं मी तुम्हाला ब्लॉगमार्फत सांगत जाईल. बाकी चांगले व्ह्यूज वगैरे बघण्यासाठी कंटिन्यू माझा ब्लॉग बघा. तिथून आम्ही स्टार्ट केलं होतं, तिथेच परत आले आहेत व आता आमचा असा डिसिजन झाला आहे की आम्ही आता लोणावळ्यामध्ये जाऊन स्टे करणार. बघूया आता आपल्याला गाडी भेटते का. इथून आम्हाला इथून पुढून आम्हाला शेअरिंग जीप भेटून जाईल. त्याच्यामार्फत आम्ही लोणावळा जाऊ व तिथे आजची नाईट स्टे करू व उद्या सकाळी आम्ही एकविरा मातेचं दर्शन करू, असं आमचं ठरलेलं आहे. बघूयात काय होतं. आता आपण शेअरिंग इथे घेतली आहे, त्याच्यामार्फत आपण डायरेक्ट लोणावळा जाणार आहोत आणि स्टेसुद्धा लोणावळ्यालाच करणार आहोत. बघूया मग पुढे काय होतं. तुम्हाला मधले रस्त्याचे व्ह्यूज वगैरे तुम्हाला दाखवण्यात येतील आणि धबधबे वगैरे आहेत ते तुम्ही बघा. बेस्ट व्ह्यू मला दाखवण्यात येतील, त्याच्यासाठी कंटिन्यू आपला ब्लॉग बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. एंट्री झालेली आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळा खंडाळा अजून पुढे आम्ही बाकी काय काय विषयाचे तुम्हाला सर्व शेअर करतो. आपण या इकोने लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आजचा स्टे आपण तिथे करणार आहोत. आमचे खोपोली टू लोणावळा ते 100 रुपये पर सीट घेतले, कारण आज खूप ट्रॉफिक वगैरे होती, त्यामुळे आज खूप जास्ती कॉस्ट
करण्यात आला आहे. बघूया आता रूम भेटते की नाही. भेटली पाहिजे मे बी. तिकडे भरपूर जणं बोलले का तुम्हाला लोणावळ्याला रूम भेटेलच. ट्राय करू. चला मित्रांनो, लोणावळ्याला येऊन एक वेगळीच फिलिंग आलेली आहे. खूप एकदम हॅपीसं वाटते आणि एकदम थंड आणि एकदम इकडचा नेचरच वेगळा आहे. एकदम इकडे येऊन असं वाटतं की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आली. एक वेगळ्याच प्रकारचा असा उत्साह आला. पूर्ण थकवा दूर झाला. असं रिफ्रेशिंग म्हटलं आहे. बघूयात पुढे. मस्तपैकी लोणावळ्याला पोचून मस्तपैकी गरम वडापावचा आस्वाद. मस्तपैकी वडापाव, कांदा, मिरची, असं एकदम गरम गरम बरं वाटतं. नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला फायनली रूम भेटलेली आहे आणि एकदम रिजनेबल भावामध्ये रूम भेटलेली आहे. रूमचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपल्याला चांगली अशी रूम भेटलेली आहे कमी भावात. बेस्ट आहे. तर तुम्ही पण जेव्हा लोणावळ्याला येतील तर डायरेक्टली कुठली रूम सिलेक्ट करू नका. तुम्ही स्टार्टिंगला 2-3 लॉज बघा. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचे बार्गेनिंग करा. बार्गेनिंग करून तुम्हाला प्राईस कमी करून मिळतील. ठीक आहे. मग त्या रेटने तुम्ही करा. आम्हालाही त्यांनी 2200 पर्यंत सांगितली होती. बट ती मी कमी करून ती 1800 पर्यंत आणली. 1800 रुपये दिवस. बिकॉज सॅटर्डे संडेला इथे खूप गर्दी असते. सॅटर्डे संडेला इकडे रूम्स अवेलेबलच नसतात. बट आमचं नशीब चांगलं, आम्हाला रूम भेटली. ती पण 1800मध्ये. इकडे ती खूप स्वस्त आहे. कारण आम्ही खूप लॉज फिरलो पण ते खूप महाग होते. बट हा लॉज आम्हाला स्वस्त पडला. तर बेस्ट रूम आहे 1800 रुपयांमध्ये. आणि बाकीचा आपण उद्या आपण सकाळी एकविराईच्या दर्शनाला जाणार आहोत. व आता आपण फ्रेश झालो तर 5 मिनिटाच्या रेस्टनंतर आपण लोणावळा फिरायला निघणार आहोत. तर जर तिकडे काय व्ह्यूज असले तर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल. बाकी आपल्या व्लॉगला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा आपला पहिलाच व्लॉग आहे तर त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. ठीक आहे. तर चला मित्रांनो, बाय. मित्रांनो, हा आजचा आपला लोणावळ्याचा डिनरचा मेन्यू आहे. आजचं हे आपलं जेवण आहे रात्रीचं. बघू शकता तुम्ही. चिकनची थाळी मागवली आपण मस्तपैकी. हॉटेलचं नाव आहे मित्रांनो. आता रात्रीचे सुमारे 11 वाजलेत आणि 11 वाजता तुम्ही पाऊस बघू शकता. इकडे जोरदार पाऊस आहे. पण लोणावळ्याचे वातावरण हे 2-2 मिनिटाला चेंज होते. 2 मिनिटात जोरदार पाऊस आणि 2 मिनिटात पाऊस शांतसुद्धा होऊन जातो. पण इकडचे जे वातावरण आहे ते अक्षरशः एकदम आपल्याला फ्रेश करणारे वातावरण बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण जी रूम बुक केली आहे त्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर अशी लाईट बंद चालू व दरवाजा ठोकण्याचा आवाज येतो. आपल्याला काय माहिती नाही खरंच हॉरर सीन आहे की नाही. बट आय गेस असू शकतो. आपण 100% शुअर सांगू शकत नाही. पण तरी तुम्ही बघा, तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. मित्रांनो, आता जस्ट रूम सगळे करून निघालो आम्ही. बॅकपॅक करून वगैरे आता चेकआउट करून पुढे निघणार आहोत एकविराईच्या दर्शनाला. बाकी पुढचं पुढे बघूयात. आता इकडनं आम्हाला शेअरिंग ऑटो वगैरे मिळेल किंवा आम्ही बसने जाणार आहोत. बाकी तुम्हाला सगळं पुढे मी अपडेट देत राहील. व आता आम्ही चेकआउट करून निघतो आहे. चला तर मग पुढे बघूयात कुठे कसं काय ते. गुड मॉर्निंग. हा आहे आपला सकाळचा नाश्ता. आपण चांगला असा नाश्ता करून आता एकविरा आईच्या दर्शनासाठी निघणार आहोत लवकरच. चला तर मग नाश्ता करून निघूया व बाकीचा पुढे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, जर कधी तुम्ही लोणावळा वगैरेसाठी फिरायला आलात तर तुम्ही या सेंटरला नक्की तुम्ही विजिट करा. इथे एकदम स्वस्त आणि चांगल्या पद्धतीचं फूड भेटते. नाश्ता, नॉर्मली नाश्ता, चहा, कॉफी बेस्ट क्वांटिटीमध्ये, बेस्ट प्राईजमध्ये आणि टेस्ट पण खूप चांगली आहे. नक्की तुम्ही विजिट करा. मित्रांनो, इकडचं वातावरण खूप चांगलं आहे आणि एकदम
फ्रेश वाटतं एकदम, म्हणजे एकदम युनिक वातावरण. रिफ्रेशिंगसाठी एक नंबर आहे. वाटलंच तर तुम्ही आपल्या यांना विचारू शकता. किरण, सलमान, कसं वाटतं इथे? एकदम चांगलं वाटतं. छान आहे, एकदम छान आहे. आहे. वातावरण थंड आहे, मस्त आहे. जास्ती पाऊस पण नाही, म्हणजे नॉर्मल असं ठीक आहे. ठीक आहे. आणि असं इकडे येण्यासाठी नेहमी गाडी घेऊन येण्याची काही गरज नाही असं ना, डायरेक्टली घेऊन- आपण येऊ शकतो. येऊ शकतो, पण जे थोडेफार मेन वगैरे Spots. स्पॉट आहेत ते थोडेफार मिस होतात. हां मिस होतात. नाही, नॉर्मली ठीक आहे, बट तसं अचानक मध्ये प्लॅन झाला तर ठीक आहे. हां ठीक आहे. रँडमली. असं आपण आपल्याला इको वगैरे गाड्या भेटून जातात असं. बाकी जर तुम्हाला स्पॉट्स वगैरे फिरायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला गाडी करूनच यावं लागेल. नाहीतर मग इथून तुम्ही करू शकता स्पेशल गाडी. ते तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. आमचा तुमची breakfast capacity वगैरे किती पण इथे चांगला झाला आहे. आम्हाला तर सगळं पूर्ण बजेटमध्ये भेटलं आहे. काहीच टेन्शन नाही मिळत. आमच्या बजेट केला होता त्याच्याहून पण खाली एकदम सगळ्यात कमी प्राईसमध्ये झालं. अजून पण बघूया पुढचा प्लॅन काय होतो ते. जातो एकविरा आईच्या दर्शनाला. बाकीचं मी तुम्हाला डायरेक्ट तिकडचा व्ह्यू दाखवतो. चला. मित्रांनो, आपण आता टुकटुकीच्या मार्फत लोणावळा टू कारला फाटा इथपर्यंत आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही कारला फाटा. तर इकडनं आपल्याला अजून एक 1.25 किलोमीटर जायचं आहे. तर आपण बघूया आता रिक्षाने की चालत. मोस्ट ऑफ जवळ असं सांगतात. आपण तर ट्राय करू आपण चालत जाण्याचं. बाकी बघूया पुढे काय होतं ते. पण चालत दिसतं आणि वेदर पण खूप चांगला आहे. बघू शकता तुम्ही. फुल रिफ्रेशिंग वाटते. बाकी मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवतो ते तुम्ही बघा. आम्ही तेवढ्याच पुढे जाऊ. आम्ही आता बऱ्यापैकी आलो डोंगराच्या जवळ. तर बघूया आता लवकरच पायथा येईल. थोडासा 500 मीटरला पायथा असेल आता. पण इकडचं वातावरण एकदम सॉलिड झालं. बोललो होतो 2 मिनिटात तुम्हाला ऊन सर्व गायब. ऊन गायब, पाऊस पडला. निघून आलेलो आहे ना. 2 मिनिटाला वातावरण चेंज होत राहतं. नाही करत मला आता सासरी एकदम मस्त वाटतं, एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. एक नंबर. हा तर आईने मी कालच फोन केलेला. नक्की या. तुम्ही पण फिरायला इथे या सीझनमध्ये तर पावसाळ्यामध्ये तर मिस करूच नका. सलमान, आपण इथे आले, काय वाटतं तुला? एकदम चांगलं वाटतं. पैसे वसूल आहेत का नाही? पैसे वसूल आहे. प्लस इकडचं वातावरण कसं वाटतं तुला? एकदम सुंदर. एकदम भारी ना? एकदम भारी. सही आहे एकदम. आता बघूयात पुढे काय ते पुढचं नियोजन. पायथा आम्हाला दिसायला लागला मित्रांनो. हा आहे पायथा. पायथ्याशी आपण आलेत आता. जवळ आलेत आपण बऱ्यापैकी. बघूया पुढचं काय आहे ते. मित्रांनो, बऱ्यापैकी आपण आलेलो आहोत आता पायथ्याच्या जवळ. पायथा इथून आपला जवळच आहे. दिसतंय आपल्याला. इकडनं 1-2 टन मारल्यानंतर लगेच पायथा येणार आहे. मित्रांनो, तर आपण आलेले आहेत पायथ्याला. पायथ्याला येताच आपला पावसाने जंगी स्वागत केलं आणि ट्रॅफिक नाही.
जसं की आज रविवार आहे, रविवारी तर इथे भरपूर ट्रॉफिकच असते. बाकी बघू काय ते पुढे. फुल ट्रॉफिक आहे, फुल गर्दी आहे. संडेला इथे फुल गर्दी असते. संडेला कसं सुट्टी असते, संडेला मोस्ट ऑफ गर्दीच असते. आता पायथा मंदिर येईल थोडं पुढे गेलं की, इथून पायथा लागलं. तर बघूया पुढे कसं काय ते. बघू शकता आपण इथे पोचलेलो आहोत. एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर, बहिरेगाव. बऱ्यापैकी इथे गर्दी आहे, रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि पूर्णपणे जामसुद्धा आहे टोटली. बघू शकता पुढे पायऱ्यांवर सुद्धा खूप गर्दी दिसली आम्हाला लांबून. बाकी मी तुम्हाला आता पुढे पायऱ्यांवर जाऊन दाखवेन पुढे काय क्राऊड आहे, काय आहे ते टोटली. पण संडेला इथे खूपशी गर्दी असते मित्रांनो. मोस्ट ऑफ संडे स्किप करत चला. संडेला येणं इथे बिकॉज ऑफ संडेला खूप गर्दी असते, तर नॉर्मली थोडाफार त्रास होतो. बाकी काय नाही, ॲडजस्ट होऊन जाईल ते पण. मित्रांनो आपण आता चाललो आहे वरती एकविराईच्या दर्शनाला. आपण आपल्या बॅगा वगैरे सर्व या जेणेकरून आपल्याला बेग वगैरे सर्व इथे राहील. आपण त्यांच्याकडनं एक काही देवीला चढवण्यासाठी घेतो. बाकी पुढे काय ते तुम्हाला सर्व दिलं जाईल. आणि आता वरती मला काय ते पण आज असं समजतं की आज रविवार असल्यामुळे वरती खूप गर्दी आहे. बघूया, कमीत कमी आम्हाला दादा बोलले की आम्हाला 3 ते 4 तास लागू शकतात रांगेमध्ये. पण बघूया आता आम्हाला जर दर्शन करायचं आहे, दर्शन झालं की आम्ही येणार. बाय, बघूया पुढे. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी स्टार्टिंग केलेली आहे पायऱ्या चढण्याची. पायऱ्याची स्टार्टिंगच आपण नारळ फोडून केलेली आहे एकविरा आईच्या नावाने. तर बघूया आता पुढे कसं काय ते. आता नॉर्मली इकडे एवढं गर्दी दिसत नाही, क्राऊड दिसत नाही, पण इकडे थोडेसे धबधबे वगैरे दिसत आहेत आपल्याला. बाकी सर्व तर रस्त्यामध्ये जे दिसेल ते मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. तर तुम्ही बघा, पूर्ण व्ह्यूज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही ते खूप एन्जॉय करते. चला तर बघूया. आपल्याला एक मस्त पैकी हवा भेटलेला आहे. येथून पडणार डायरेक्ट डोंगरावरनं पाणी पडतं. एकदम मस्त पब्लिक फोटोशूट वगैरे करायला आहे ते. आणि तुम्ही गर्दी बघू शकता आजची. आज फुल आहे इकडे, टोटली फुल आहे. मित्रांनो फायनली आपण एकविरा मातेच्या मंदिराकडे पोचलेलो आहे. पण सध्या इथे खूप मोठी रांग आहे.
आता आम्ही दर्शनासाठी रांगेत लागणार आहोत, पण आम्हाला खूप वेळ लागला. एकदम सुंदर असं. किरण कुठे गेला? Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. मित्रांनो, तुम्ही फक्त हा व्ह्यू बघा, वरून पडणारा हा एकदम मस्तपैकी धबधबा. आईच्या दरबारात आपण आलेले, एकदम मस्त. तर मित्रांनो, आपल्याचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. बाकी काय मधले व्ह्यूज असतील ते मी टाकून देईन, तुम्ही व्ह्यूज बघा. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करा आणि आपला ब्लॉग शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन आहे तर त्याला सबस्क्राईब करा, तर थोडी मदत करा. बाकी चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग.